हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मापाच्या ब्लाऊजवरून आपण फोरटक्स ब्लाऊज कटिंग केलं। जसं मी सांगितलं होतं की आपण मापाच्या ब्लाऊजवरून कोणतंही ब्लाऊज कटिंग करू शकतो। अगदी तुम्ही क्लास केलेला नाहीये आणि तुम्हाला कुठं बाहेरही जायला जमत नाहीये तर तुम्ही अगदी घर बसल्या तुम्ही घरच्या घरी तुमच्याकडे जो काही तुमचा ब्लाऊज असेल बिघडलेला असेल किंवा एखादा चांगला ब्लाऊज असेल जो परफेक्ट बसतो किंवा एखादा थोडाफार कन्फ्यूज असेल, एखाद्या ब्लाऊजमध्ये थोडाफार प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही परफेक्ट ब्लाऊज स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शकता। आणि आपल्या घरामध्ये कसं झालंय आता की प्रत्येकाच्याच घरामध्ये मशीन ही असतीच आणि कशासाठी जर आपण ब्लाऊज जरी आपल्याला येत नसले तरी पण आपण टिपाटापा मारण्यासाठी मशीन ही घेतो तर मग त्याचा तुम्हाला योग्य उपयोग करायचा आहे आणि तुम्ही ब्लाऊज हे स्टिच करू शकता। तर कालचा व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितला त्यांनी बघा आणि जर तुम्हाला नाही सापडला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊन देईन जो कालचा व्हिडिओची आहे। तर आज आपण त्याच पद्धतीने मापाच्या ब्लाऊजवरून पुन्हा आपण दुसरा ब्लाऊज कटिंग करणार आहोत। जसं मी आता काल फोरटक्स केलं, इथे तुम्ही अगदी कोणताही ब्लाऊज करू शकता, कॉलर, बोटनेक, त्याशिवाय कटोरी, प्रिन्स कट। तर आपण याच्यापैकीच आज जो आहे ना ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काहीही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना त्याचा फायदा होईल। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। तर मी इथे एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि बघा मी कालचाच ब्लाऊज इथं घेतलेला आहे। मी एकाच ब्लाऊजवरून तुम्हाला जेवढे पण ब्लाऊजचे पॅटर्न आहेत ते कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओवर दररोजचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि स्वतःचे ब्लाऊज स्वतः कटिंग करून स्टिचिंग करा आणि तुम्ही आरामशीर दुसऱ्यांचेही ब्लाऊज या पद्धतीने घेऊन पैसेही कमवू शकतात। आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्या आधी मी हा पेपर व्यवस्थित करून घेते। इथं तुम्ही अगदी न्यूजपेपर असला तरी पण तुम्ही इथं घेऊ शकता। आपली जशी आता ह्या ब्लाऊजची उंची किती होती ते परत एकदा मोजून घेऊ। पुन्हा एकदा मी व्यवस्थित तुम्हाला माप वगैरे सांगणार आहे। ज्यांना माप घ्यायचं कळत नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तिथं जाऊन व्हिडिओ बघा। बघा इथं शोल्डर पासून कमरेपर्यंत ह्या ब्लाऊजची उंची मोजली ही आहे 13 इंच आणि ह्या ब्लाऊजची छातीचं माप आहे 34 इंचाची छाती आहे। आता ती छातीचं माप पण कसं काढायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओत सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा। इथे पहा आता ह्या ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, आपण इथं टाकून घेणार आहोत 14 इंच, म्हणजे काय केलं 1 इंच प्लस केला। तेरा इंचामध्ये आपण 1 इंच प्लस करून घेतला म्हणजे 14 इंच। तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपण जी काय उंची घेतो त्या म्हणजे जी काय आपली मूळ उंची असते त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करत असतो, बरोबर। त्याचबरोबर ह्या ब्लाऊजचं मी पुन्हा शोल्डर मोजून घेणार आहे। तर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर, ही आपली उंची झालेली आहे। वाटलंच तर मी इथं बॉक्सही काढून घेते। जसं की 34 ची छाती आहे, 34च्या छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस 2 इंच त्याच्यामध्ये घेतले तर 10.5 इंच। आणि बघा या पद्धतीने मी इथे एक बॉक्सही काढून घेते। जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। इथे आपला हा संपूर्ण बॅक साइड बसणार आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरचं माप टाकायचंय। ह्या ब्लाऊजचं शोल्डरची पट्टी मी मोजून घेणार आहे, तर पाहू शकता हे बघा। तर ह्या ब्लाऊजची शोल्डरची पट्टी 2.25 इंच आहे। तर कालचंच ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरनं हे संपूर्ण मेजरमेंट तेच राहणार आहे। 2.25 इंच जे आहे शोल्डर आहे। तर सर्वात पहिला आपल्याला इथे गळारुंदी टाकायची आहे, तर गळारुंदी मी 2.25 इंच टाकून घेणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच, हे आपलं शोल्डरची पट्टी आहे, बरोबर। आणि हे जे घेतलं आपण हे गळारुंदी घेतलेली आहे। तर गळारुंदीच्या पुढे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचे 2.25 इंच ही शोल्डर पट्टी आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचंय। 2.25 इंचामध्ये आपण अर्धा इंच प्लस केल्यावरती तयार होती शोल्डर पट्टी 2.25 इंच
तर हे संपूर्ण शोल्डर झालेलं आहे 5 इंच। आता इथे आपल्याला घ्यायची आहे मुंडा उंची, तर मुंडा उंची ही मी इथे टाकणार आहे 5.5 इंचावरती। तर तुम्ही कोणत्याही साईजसाठी ही 5.5 इंच मुंडा उंची जी आहे ती इथे घेऊ शकता। पुन्हा एकदा आपण इथं जेवढं 5 इंच होतं ते मोजून घ्यायचं आणि इथं सरळ लाईन मारून घेऊ आपण, कारण की इथं आपण छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घेतलेले आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण छातीचा चौथा भाग कसा काढायचा, तर पाहू शकता जिथं आपली ही हुक पट्टी आहे, ह्या हुक पट्टीपासून तर आपला जो काही इथं जॉईंट आलेला मोंडा आहे तिथं आपल्याला हा टेप असा धरायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता 8.5 इंचावरती हा आपला मोंड्याचा इथं टेप आलेला आहे, म्हणजे 8.5 इंचाचा हा ब्लाउज आहे, म्हणजे 34 ची छाती आहे। तर तुम्ही तुमचं जे काय ब्लाउज असेल त्याच्यावरनं अशा पद्धतीने तुम्ही छातीचा जो काय माप आहे ते इथे मोजू शकता। आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला ही पट्टी हुक जी आपली हुकलूक पट्टी आहे ती अशी एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून हा ब्लाउज व्यवस्थित करून तुम्ही जर इथं असा टेप धरला या मोंढ्यापासून तर त्या मोंढ्यापर्यंत बघा आपला जो काय बॅक साइड पार्ट आहे इथं पाहू शकता तुम्ही, कुठेही याला असं झोळ वगैरे पडला नाही पाहिजे। या पद्धतीने आपण इथं हा जर ब्लाउज असा व्यवस्थित ठेवला, ही जी हुकलूक पट्टी आहे या पद्धतीने, आणि इथं जर तुम्ही अशा पद्धतीने टेप जर या मोंढ्यापासून त्या मोंढ्यापर्यंत धरला तर इथंही तुमच्या छातीचा दुसरा भाग निघतो। आता तुम्ही सांगा आपली 34 छाती आहे, 34 छातीचा दुसरा भाग येतो 17 इंच। आता आपण इथं जर टेप अशा पद्धतीने धरला तर पाहू शकता तुम्ही या मोंढ्यापासून तर ह्या मोंढ्यापर्यंत हे बघा एकदम परफेक्ट आपलं इथं 17 इंच असं हे माप बसत आहे। तर अशा पद्धतीनेही तुम्ही छातीचा चौथा भाग हा मोजू शकता। आता इथं आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच मोंढ्याचा आकार बघा, तर कारण की आपला बॅक साइड पार्ट आहे। तर बऱ्याच जणी म्हणतील ताई इथे पण आपण असा पॉइंट टाकतो, तर तुम्ही असाही टाकू शकता, काहीही अडचण नाही। पण जे आपण मैत्रिणींना मोंढ्यात झोळ वगैरे पडत असन त्यांनी या पद्धतीने माप जर टाकलं तर तुमच्या मोंढ्यात झोळ वगैरे पडणार नाही। इथं आपण ही जी मुंडा उंची घेतली तिचा मधला सेंटर काढून घेऊ आणि या पद्धतीने इथे मोंढ्याचा राऊंड शेप देऊन घेऊ बघा। तर या पद्धतीने आपण इथे हा मोंढ्याचा राऊंड शेप देऊन घेतला। तर आपला हा पद्धतीने हा बॅक साइड पार्ट आहे। आता इथून आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा। तर ह्या ब्लाउजचा आपण मागचा गळा मोजून बघू किती आहे म्हणून। तर पहा आपण शोल्डर पासून तर हा जो गळा आहे इथला पॉइंट गळ्याचा तिथपर्यंत टेप जर असा धरला तर हा गळा 8.5 इंच आहे, प्लस आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचंय, म्हणजेच 9 इंचावर आपलं गळ्याचं मार्किंग येणार आहे। इथं तुमचा गळा किती पण येऊ शकतो आणि बॅक साइडला आपण ही जी गळा रुंदी आहे ही आपण 2.5 इंच ओपन ठेवतो। इथं तुमचा गळा डीप घ्यायचा असेल, तुम्हाला बाहेरून असा जास्तच असा ओपन आवडत असेल तर तुम्ही हा गळा 3 इंचापर्यंत सुद्धा खालून गळा रुंदी जी आहे ती घेऊ शकता, काही अडचण नाही। किंवा तुम्ही 2.5 इंचाचा अशा पद्धतीने घेऊन सुद्धा हा गळा असा बाहेरून बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, तरीही गळा खूप सुंदर असा डीप मध्ये जातो। आणि कसं की डीप गळा जो आहे दिसायलाही खूप छान दिसतो आणि खूप ॲक्टिव्ह दिसतो। तर या पद्धतीने पण तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही फक्त आपण जो काही बॉक्स काढला या बॉक्सच्या आतमध्येही घेऊ शकता। तर मी तुम्हाला इथं 2 पद्धतीने गळे काढून दाखवलेले आहे बघा। या पद्धतीने जर घेतला तर हा तुम्ही डेली यूज साठी आरामशीर वापरू शकता। आणि हा डीप नेक मधला गळा आहे, जो तुम्ही जास्त डीप गळा असेल जसं तुमचा खाली 10 इंचाच्या तर तुम्ही या पद्धतीने गळा राऊंड घेऊ शकता। इथे आपलं हे बॅक साइड पार्ट तयार झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं म्हणजेच आपल्याला कटोरीचं फ्रंट पार्ट कसं काढायचं ते पाहू। जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा किती झटकीपट आपला बॅक साइड पार्ट ही कट झालेला आहे। आता आपण इथे काय करू तर इथं आता आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचंय। तर इथे आपण आता हे जे आहे मार्किंग हे आपण इथं जसंच्या तसं करून घेऊ बरोबर। आता इथं सर्वात पहिलं तर आपण काय करणार आहे तर आपल्याला इथे जी योक पट्टी आहे ती आपल्याला इथे
वाढवायची नाहीये। तर तुम्ही पाहू शकता आपण एकदम छोटी योगपट्टीवाले ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि मी इथून पुढे असेच ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे। छोटी योगपट्टी, आपल्याला जास्त मोठी योगपट्टी खालच्या साईडनी ठेवायची नाही। जी ही तुम्हाला योगपट्टी दिसत आहे किती स्मॉल आहे आणि हे ब्लाऊज फिटिंगमध्येही छान बसतात आणि मोठी योगपट्टीवाले पण आहेत ते पण छानच बसतात, असं नाही की ते छान बसत नाही, ते पण छानच बसतात। पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की ताई छोटी योगपट्टीवाला आम्हाला ब्लाऊज दाखवा, छोटे योगपट्टीवाला आम्हाला पेपर कटिंगही दाखवा। त्यामुळे इथं जे आहे ना आपण इथं छोटी योगपट्टीवालाच ब्लाऊज इथे कटिंग करणार आहोत। तर इथे पहा आता आपण हा बॅक साईड पार्ट जसंच्या तसं आखून घेऊया एकदा। या पद्धतीने आणि जी काय आपण गळा रुंदी घेतलेली आहे ती पण आपण इथे काढून घेतलेली आहे पहा। आता आपल्याला इथे काय करायचंय, फ्रंट पार्टचं मोंड्याचा राऊंड काढून घ्यायचंय। हे पहा, तर हा आपला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार। जर आपल्याला हा बॅक साईडचा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा नाही, आपल्याला आता घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा। इथं तुम्ही अगदी जो आहे अशा पद्धतीने इथून आपण पाऊण इंचानी एक पॉइंट घेऊ इथे आणि इथूनच असा खालून आतमधला एक शेप देऊन घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने हा घ्यायचा नाही आपल्याला कारण की तो आपला बॅक साईडचा झाला आणि या पद्धतीने इथे राऊंड मारून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकारही काढून घेतलेला आहे। आता आपल्याला टाकायचा आहे पुढचा गळा। तर जो काय आपला ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजचाच आपण पुढचा गळा पण टाकून घेणार आहोत बघा। या शोल्डर आपली ह्या शोल्डर पासून तर ह्या गळ्यापर्यंत मार्किंग करायचं। 6 इंचाचा गळा आहे, तुम्ही पाहू शकता इथे तुमचा गळा कमी जास्त असू शकतो, त्या पद्धतीने माप टाकून घ्यायची। 6 इंचाचा गळा आहे तर मी 6.5 इंचावर मार्किंग करून घेते आणि जेणेकरून आपण हे जे आहे शिवल्यानंतर 6 इंचाचा तयार होईल। गळा रुंदी खालच्या साईडनी 2.5 इंच ओपन ठेवतीये। आता आपण इथे बॉक्स काढून घेऊ आणि इथं आता आपण गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ। तर पाहू शकता हा आपला गोल गळा तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर योगपट्टीचं मार्किंग करायचे। आपल्याला इथं 2.5 इंच योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचे। आपण इथे एक आता रेष मारून घेऊ सरळ। आता आपल्याला इथून पाऊण इंचानी योगपट्टीचा शेपही देऊन घ्यायचा आहे। 2.5 इंचाची योगपट्टी ही तुम्ही जर ब्लाऊज वरून घ्यायचं असेल तर तुम्ही ब्लाऊज वरूनही घेऊ शकतात। जसं की आता ही योगपट्टी जी आहे ही इकडनं पाहू शकता तुम्ही जवळजवळ ही 2.5 इंचाची आहे कटोरीच्या साईडनी आणि ह्या साईडनी 2 इंचाची आहे। कारण की शिवल्यानंतर हे माप कमी झालेलं आहे कारण की कटिंग करताना आपण हे 2.5 इंचाची योगपट्टी घेतलेली आहे। आता तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापावरनं घेऊ शकतात किंवा तुम्ही डायरेक्टली फक्त आणि फक्त 2.5 इंचाची योगपट्टीचं माप टाकून घ्यायचे, काहीही अडचण नाही। त्याच्यानंतर आपण इथे योगपट्टीचा शेप देऊन घेऊ बघा। अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे योगपट्टीला। आता आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे। जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल मापाला आणि तुम्हाला इथे कटोरी मोजून टाकायची आहे तर तुम्ही इथे कटोरी मोजूनही टाकू शकता। जसं आता हे ब्लाऊजची कटोरी 5 इंच आहे, पाहू शकता तुम्ही 5 इंचाची कटोरी आहे या ब्लाऊजची। जर तुम्हाला मापाचं ब्लाऊज तुमचं व्यवस्थित नसेल किंवा तुमच्याकडं कटोरी किती टाकायची हे माहीत नसेल तर तुम्हाला इथून काय करायचं आहे, आपण जेवढं पण इथं घडीचा भाग टाकलेला आहे त्याच्या तुम्हाला फक्त इथं निम्म्या याच्यावरती जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, इकडनं जो आपण फ्रंट पार्टचं हे घेतलेलं आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे तर 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून वरच्या साईडनी काय करायचं आहे, एकतर तुम्ही वरच्या साईडनी ही पॉइंट घेऊ शकता किंवा तुम्ही इथून खालच्या साईडनी 1 इंचावरती पॉइंट घेतला तरीही चालेल, 1 किंवा 1.25। जर तुमच्या गळ्याची उंची जास्त असेल
तर तुम्ही वरच्या साईडने जे आहे आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे, जसं की 5 इंचापर्यंत तुम्ही हा पॉईंट घेऊ शकतात. जर तुमचा गळा जास्त खाली असेल, म्हणजे जसं काही उंची जास्त असेल तुमच्या गळ्याची, तर तुम्ही खालच्या साईडने मोजायचं नाही आहे, तुम्हाला वरतूनच जो आहे आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. आणि जर तुमचा गळा वर असेल, जसं 5.5 इंच 6 इंचाच्या आत, तर तुम्ही इथं हा गळा इकडनं हा 1 इंचावरती 1.25 इंचावरती हा पॉईंट घेऊ शकता. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आपण आरामशीर काय केलं, ह्या कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. आपलं इथं संपूर्ण जे आहे, आपण इथं हे संपूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते सांगते. सर्वात पहिला आपण याचं कटिंग करून घेऊ. फ्रंट पार्टचं संपूर्ण आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता हे संपूर्ण पार्ट इथे वेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. गळाही आपण इथे कट करून घेऊ. तुम्हाला कुठंही काही समजलं नाही कमेंट करून नक्की विचारा. आणि बऱ्याच ताईंच्या कालच्या पण व्हिडिओवर आपल्याला जे आहे 2-3 ताईंचे प्रश्न आलेले आहेत, जे मी ते शेअर करणार आहे. त्यामुळं असं म्हणू नका की ताईंनी आम्हाला रिप्लाय दिला नाही, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळं तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे. आता आपला इथं हा पार्ट संपूर्ण तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता इथं आपल्याला हे 2 पॅटर्न जे आहेत हे याच्यामध्ये चेंज करायचे आहेत. आता हे काय चेंज करायचं आहे ते तुम्हाला सांगते. योगपट्टीत आपल्याला काहीही चेंज करायचं नाही. तुम्हाला योगपट्टी स्मॉल पाहिजे आहे, तर तुम्हाला योगपट्टी आहे एवढीच ठेवायची आहे, बरोबर. तर आपण ह्या 2 पार्टमध्ये काय चेंज करणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर हा बॅक साईड पार्ट आहे आपला. बॅक साईड पार्टमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे, असाच आपल्याला ब्लाऊज वरती ठेवून कटिंग करायचं आहे. मी याचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंग पण दाखवन, त्यामुळे तुम्ही जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग पण पाहू. आता इथे पहा, आपण इथं हा उरलेला पेपर घेते मी. सर्वात तर पहिलं मी तुम्हाला ह्या पॅटर्नचं सांगते. ही आपली क्रॉसपट्टी आहे. या क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर आहे असंच तुम्हाला मार्किंग हे ब्लाऊजवरती करायचं आहे. फक्त आपल्याला इथे खालच्या साईडला जी तुम्हाला इकडे खाली दिसतं बघा, ही आपली खालची साईड आहे, कटोरीची साईड, खालची साईड, जी मी तुम्हाला उद्या ब्लाऊजवरती वाढवताना दाखवणारच आहे कशा पद्धतीने हे क्रॉसपट्टी वाढवायची आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगतेय, जर तुम्ही शिवलाच माझ्या अगोदर ब्लाऊज, तर तुम्ही इथं या पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंच हे आपल्याला वाढवायचं आहे, नाहीतर आपला फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडसन. आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आपण बाही कटिंग पण बघू खूप सोप्या पद्धतीने. इथं ही कटोरी जी आहे मी या पद्धतीने इथे ठेवून घेतेय आणि एकदम आपल्याला जशीच्या तशी आखून घ्यायची आहे. इथं आपल्याला काहीही करायचं नाही. सर्वात पहिला आपण ही कटोरी जशीच्या तशी काढून घेऊ. जर आपण कधी ह्या कटोरीचा टक्स पॉइंट जर काढला तर तो अतिशय उत्तम, कारण की आपण जर टक्स पॉइंट काढला तर आपल्याला परफेक्ट कटोरीचं माप कळतं, म्हणजे आपल्याला टक्स किती घ्यायचा तो कळतो. आता इथं तुम्ही पाहू शकता, आपण हे असं पद्धतीने मार्किंग करून घेतलं होतं. तर सर्वात पहिलं आपण ह्या ब्लाऊजचं कटोरीचा टक्स पॉइंट मोजू, म्हणजे कसं की तुम्हाला ब्लाऊज पण आहे आणि दाखवून पण देते कशा पद्धतीने आपण हे कटोरीचा टक्स पॉइंट मोजायचं आहे. आता तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता, शोल्डर पासून मी हा कटोरीचा टक्स पॉइंट मोजला. हा 9 इंचाचा टक्स पॉइंट आलेला आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. आणि 9 इंच, तर आपल्याला याच्यामध्ये किती अर्धा इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 9.5 इंच. आता इथे आपलं ज्यावेळेस आपण हे माप टाकलेलं होतं त्यावेळेसच आपण इथं 9.5 इंचावरती आपल्याला कटोरीचा टक्स पॉइंट काढायचा होता. तर हा आपला कटोरीचा टक्स पॉइंट येणार आहे. तर इथं आपण सरळ लाईन पण ही मारून घेऊ शकतो. आता या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, हा अंतर इथलं 1.5 इंच आलेला आहे. तर हेच मार्किंग जे आहे ते आपण इथे पण टाकून घ्यायचंय. ज्यावेळेस आपण ही कटोरी वाढवतो त्यावेळेस ही कटोरीचं मार्किंग आपलं हे आपण काढलेलं आहे टक्स पॉइंट. तर पाहू शकता तुम्ही ह्या साईडने आणि ह्या साईडने
आता ह्या कटोरीचा मधला सेंटर आपण जर काढला, पहा या पद्धतीने हा कटोरीचा मधला सेंटर इथं निघणार आहे. इथं आपण जो आहे टक्स कशा पद्धतीने काढायचा तो मी सांगतेय. याचा मधला सेंटर इथे निघणार आहे. या लाईनीमध्ये आपला बरोबर इथं टक्स पॉइंट निघणार आहे. आता इथे काय करायचे आपल्याला, ही कटोरी जी आहे ही आपल्याला कटोरी ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचांनी वाढवायची आहे आणि ह्या साईडने मात्र आपल्याला फक्त 1 इंचांनी कटोरी वाढवायची आहे. तर बघा या पद्धतीने आपण इकडनं 1.5 इंच वाढवली आणि ह्या साईडने आपण 1 इंचांनी कटोरी वाढवली. आता आपल्याला काय करायचं, हे पॉइंट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. सर्वात तर पहिला आपण खालच्या साईडला हा पॉइंट जो आहे हा 1 इंचांनी वाढवायचा आहे या पद्धतीने आणि इकडनं आता हे पॉइंट इथे जोडून घ्यायचे आहेत. आणि आता आपण या लाईनीपासून आपण 1.5 इंच मार्किंग करून घेतलेलं होतं आणि या साईडनी 1 इंच मार्किंग करून घेतलेलं होतं. आता आपल्याला जर इथं पाहिलं तर याचा मधला सेंटर काढून बघितला तर आपला बरोबर इथे हा मधला सेंटर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हाच आपला कटोरीचा मधला सेंटर आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आता इथून आपल्याला खाली 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा इथे 1/2 इंच घ्यायचं आणि याच्या खाली पण आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. आता ही कटोरी आपल्याला वरच्या साईडला अगदी 1/2 इंच वाढवायचं आणि इथून आता ही कटोरी जोडायची आहे. म्हणजे राऊंड देऊन घ्यायचा आहे ह्या कटोरीला. आणि इकडनंही आपल्याला हे पॉइंट असे जोडून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपली ही 34 साईजची कटोरी तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने, अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवत असाल, जर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज जर कटिंग स्टिचिंग करून बघितलं तर तुम्ही खूप सारे तुमच्याकडे कस्टमर सुद्धा येतील आणि या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करून दिले तर तुमचे ब्लाऊज सुद्धा खूप परफेक्ट बसतील. नक्की ट्राय करून बघा. आता ही कटोरी आपण इथं कट करून घेऊ. तर पाहू शकता ही कटोरी खूप सुंदर, हिचा शेप वगैरे निघलेला आहे आणि ही कटोरी आपली 1 इंचानी एक्स्ट्रा सुद्धा भरती. जशी आपण पहिले कटोरी काढायचो त्याच पद्धतीने ही कटोरी सुद्धा परफेक्ट बसती, तुम्ही पाहू शकता. आणि शिवल्यानंतर ही एकदम छान अशी फिटिंग मध्ये बसती. तर पाहू शकता या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला बाही सुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने कटिंग करायचे आहे म्हणून. तर चला आता हिचा टक्स पॉइंट जर बघितला, इथं तुम्ही अगदी 1.25 इंचाचा सुद्धा टक्स घेऊ शकता, काही अडचण नाही. बऱ्याच मैत्रिणी आपण कन्फ्यूज होतो, 1.5 घ्यायचा की 1 घ्यायचा की 2 घ्यायचा. इथे तुम्ही 1.25 इंचाचाही टक्स घेऊ शकता, जसा मी आत्ता घेते. आणि 1.25 इंचाचाच घ्यायचा आहे, काही अडचण नाही. आणि ही जी आपण टक्स लाईन मारून घेतलेली आहे हा आपली टक्स लाईन आहे. तर इथे आपला हा टक्स पॉइंट येणार आहे. आता इथं आपण हे फोल्ड करून बघू आणि आपली टक्सची उंची जर चेक केली तर किती निघलेली आहे, ही जवळजवळ 3 इंचाची टक्सची उंची निघलेली आहे. आणि या पद्धतीने पाहू शकता जास्त टोकदार कटोरी पण आपली निघत नाही आणि एकदम छान आणि मस्त पाहू शकता अशी याच्यामध्ये ही फिटिंग होऊन बसणार आहे. खूप सुंदर हिचा आपला टक्स लाईन वगैरे मस्त आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने आपल्याला हे कटिंग स्टिचिंग करायचं आहे. आता आपण बाही बघू. तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी ह्याच ब्लाऊजची बाही कशी कटिंग करायची सांगितलेली आहे, पण काही मैत्रिणी नवीन असतील आजच्या व्हिडिओवरती तर तुम्ही कालचाही व्हिडिओ नक्की बघा. मी इथं तुम्हाला आता बाही कटिंग पण दाखवतीये. बघा इथं मी बाही जी आहे ती घेतीये इथं 4 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाहीचं माप टाकून घ्यायचे. 4 इंचावर मार्किंग करून घेते.
इथून आपल्याला घ्यायचा आहे दंडघेर। तर ह्या ब्लाऊजचा दंडघेर 6 इंच आहे। पुढे 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत। जेवढा आपण ह्या पेपरमध्ये शिलाई मार्जिन घेतलेला आहे तेवढंच आपल्याला इथं बाहीमध्ये सुद्धा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इकडनं आपण खालच्या साईडनी कॅप हाईट मोजायची, तर ती मी घेते 2.5 इंच आणि सरळ लाईन मारून घेते। आता इथं आपण जेवढा दंडघेर घेतला, किती घेतला आपण 6 इंच। आता आपण ह्या ब्लाऊजचा मुंडा घेर मोजायचा आहे। पहा, तर इथं आपल्याला हे 2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। त्याचबरोबर आपण हे जे शोल्डर जोडतो इथे सुद्धा आपल्याला हे सोडून द्यायचं आहे आणि इथून आपण जो काही राऊंड आहे आपला मोंढ्याचा तो आपल्याला इथे चेक करायचा आहे। तर आपला हा बॅक साईडचा मोंढ्याचा आकार पाहू शकता 8.25 इंच निघलेला आहे। तर आपण हा 8.25 इंच या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। तर मी कालच्या याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वरून कशी बाही काढायची ते सांगितलेलं आहे आणि सेपरेट व्हिडिओ जो आहे तो मी बनवणार आहे सेपरेट। तर तो व्हिडिओ जो आहे तो बाही कटिंगचा सेपरेट बनवीन, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आता इथून आपल्याला जवळजवळ 1 इंच अंतरपासून बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर आतमधलाही खोल भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण इथे काय करू, हे बघा काढून घेऊ आपण ही बाही। एकदम स्मॉल बाही आहे, लहान बाही आहे, म्हणजे ही शिवल्यानंतर 3 चीच बाही तयार होईल। हिचा आतला खोल भाग पण आपण इथे कट करून घेऊ। हा कट लावून घेऊ आपण। तर पाहू शकता किती सुंदर ही बाही निघलेली आहे। आता हिला आपण चेक करून बघू, आपली बाही परफेक्ट बसेल ना, तर ते चेक करून बघू। तर आता हा बघा, आपण जो मोंढ्याचा राऊंड घेतला तो पण आपला बरोबर आला आणि पुढे शिलाई मार्जिन जे घेतलं ते पण बरोबर आलं। ही बाही आपली बरोबर जी आहे ह्या ब्लाऊजला परफेक्ट बसणार आहे आणि मी उद्या याचं तुम्हाला स्टिचिंगही दाखवेल। त्यामुळे व्हिडिओवर कंटिन्यू राहा। उद्याचाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आजचाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि कोणीही अजून चॅनलला लाईक नसेल केलं व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।